नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित किंकाळी ही कादंबरी. आज भाग 3. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, कालच्या भागात आपण पाहिलं पाणिनी आणि सौम्या पुरीच्या घरी आले आणि पाणिनीने त्याला विचारलं की ती बाई दारातच उभी राहून किंचाळली नसेल कशावरनं, आणि ती मागच्या दारानं आत गेली असेल तो खिडकीपर्यंत पोहोचेपर्यंत. आता इथून पुढे दीनानं थोडा विचार केला आणि म्हणाला, तुम्ही म्हणताय तसं झालं असू शकतं. मला त्या दाराचं थोडं आश्चर्य वाटत होतं. जर ते डॉक्टरांनी उघडलं असतं तर ते जोरात ओरडले असते आणि ते मला ऐकू आलं असतं. ठीक आहे ना, टॉवेल गुंडाळून तू बाहेर आलास, पुढे काय झालं? मागचा दरवाजा उघडा होता, अजून कुठलाच आवाज येत नव्हता. मला हे जरा विचित्र वाटलं. मी जरा इकडचा तिकडचा कानोसा घेत होतो. तेवढ्यात पुढच्या बाजूनं फिरत फिरत आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला बघितलं. मला हात टाकलं की मी तिथे काय करत होतो, मी कोण होतो. अच्छा, नंतर पुढे? एक पोलीस पुढच्या दारानं आत आला. ते दार उघडंच होतं, म्हणजे अर्धवट उघडं होतं. म्हणजे तसं तो पोलीस ऑफिसर म्हणाला. डॉक्टर बंब त्यांच्या तपासणीच्या खोलीत नार्कोटिक्सचा स्टॉक ठेवायचे का? मला वाटतं ठेवत असावेत. तुझ्याकडे घराच्या किल्ल्या आहेत त्यांच्या? नाही, त्याबाबत डॉक्टर परखड होते. ते म्हणायचे ते त्यांचं घर आहे. जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी तुला बोलवून घेईन. त्यांनी बोलवलं नाही तर मी जायचं नाही. तसंच त्यांचं वागणं असायचं. पण मी त्यांच्याशी जुळवून घेतलं होतं. त्यांचा व्यवसाय त्यांनी करावा, माझं काम मी करावं. काय, शेवटी मी त्यांचा नोकर होतो. त्यांच्या कुठल्याही व्यवसायात किंवा इतर गोष्टीत मी नाक खुपसत नसे. बरं, मला वाटतं डहाणूकर नवरा बायकोशी तुझं बोलणं झालं आहे? नाही झालं त्यांच्याशी बोलणं. घरातून पळत बाहेर जाणाऱ्या स्त्रीचं तिने जे वर्णन केलं आहे ते तू ऐकलं आहेस का? नाही. ही स्त्री इतर कुठल्या प्रसंगी डॉक्टरांना याआधी भेटली असावी का याची उत्सुकता आहे मला. असेल कदाचित, मला नाही सांगता येणार. त्यांच्याकडे फार पेशंट येत नसत. तसे ते निवृत्त झाल्यात जमा होते. तिथे पेशंट असत तेव्हा मी जरा लांब राहत असे. म्हणजे डॉक्टरांना काही हवं असेल तरच त्यांच्याजवळ जात असे. पाणिनी यावर काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पुरी एकदम म्हणाला, मला वाटतं त्या मुलीचं आडनाव पांडव होतं. खात्री नाही देता येणार, पण बहुतेक तेच होतं. मी डॉक्टरांच्या बंगल्याबाहेरच्या म्हणजे मागच्या बाजूच्या बागेत काम करत होतो तेव्हा ही आपल्या कारनी तिथे आली. मला विचारलं, डॉक्टर बंब घरी आहेत का? मी तिला सांगितलं की पुढच्या दारानं ये आणि बघ आहेत का नाही ते. त्यावर ती माझ्याकडे बघून फक्त हसली आणि आपल्या कारचा हॉर्न तिने 2दा वाजवला. आश्चर्य म्हणजे काय, हॉर्न वाजवल्यावर लगेचच बंगल्याचं मागचं दार उघडलं गेलं आणि डॉक्टर बंब बाहेर आले. तिला बघून त्यांना खूप आनंद झालेला दिसत होता. तिला घेऊन ते घरात गेले. ही स्त्री दिसायला एकदम खानदानी वाटत होती, पण मला ती प्रथमदर्शनी काही आवडली नाही. ज्या पद्धतीने तिने मला डॉक्टर बंब आहेत का हे विचारलं आणि मी तिला पुढच्या दारानं जा असं सांगितल्यानंतर ज्या पद्धतीने तिने 2दा हॉर्न वाजवून डॉक्टरांना बाहेर बोलवून घेतलं तेव्हाच ती माझ्या मनातनं उतरलेली होती. तिलाही बहुतेक जाणवलं होतं की आमच्या दोघांत काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हणून ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने माझ्याकडे मी करत असलेल्या बागकामाविषयी, त्या तळ्यातल्या माशांविषयी काहीतरी चौकशी करून मला मस्का लावायचा प्रयत्न केला. ती घेऊन आलेली कार नवीनच वाटत होती. म्हणजे त्या गाडीवर रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा नव्हता. टेम्पररी रजिस्ट्रेशनचा स्टिकर होता. तिच्या बोलण्यात आलं की तिला परमनंट नंबर मिळाला होता आणि जुना स्टिकर काढून त्या जागी नव्यानं मिळालेली नंबर प्लेट लावण्यासाठी तिला माझी मदत हवी होती. माझ्यासाठी ते 5 मिनिटाचं काम होतं. मी ते केलं.
तुझ्या लक्षात आहे का नंबर काय होता त्या गाडीचा? NL26WK8532. पांडवबद्दल तुला काही माहिती आहे का? याची पोलिसांनी चौकशी केली का तुझ्याकडे? हो केली ना, केली. पण मी त्यांना हे काही सांगितलं नाही. याचं कारण त्यावेळेला माझ्या मनात हे सगळं आलंच नाही. आता तुमच्याशी बोलताना मला हे सगळं आठवलं म्हणून सांगितलं. आणि याचा तुम्हाला उपयोग होईल का नाही होणार हेही मला माहिती नाही. आणि तिचं आडनाव पांडव आहे का नाही हे सुद्धा मला माहिती नाही आहे. तीच मुलगी असणार ती याआधी इथे आली होती का कधी? मला तरी वाटत नाही ती आधी आली असावी. पण तिची आणि डॉक्टर बंब यांची चांगलीच ओळख असावी. मागच्या आठवड्यात 4 दिवस मी रजेवर होतो त्यावेळेला ती इथे आलेली असावी. त्या पलीकडच्या घरात एक मुलगी राहते, डहाणूकरची पुतणी. तू ओळखतोस का तिला? सहेली? हा तीच. पुरी जोरात हसला. अगदी चांगली ओळखतो मी तिला. ती कायम इकडे डॉक्टरांच्या बंगल्याच्या आसपासच वावरत असते. मांजराबरोबर खेळते, मासे बघत बसते. कधी तंद्रीत माशांकडे किंवा मांजराकडे बघत रडत असते. मागच्या दाराने डॉक्टरांच्या घरातही जाते. तिला डॉक्टर खूप आवडतात. ते तिला खूप चांगलं समजून घेतात असं तिचं म्हणणं आहे. अच्छा, किती वर्षांची आहे ती? 19 वय असेल तिचं. दिसते थोडी मोठी. ठीक आहे. पाणीनी उठून उभा राहत म्हणाला, तुला मनापासून धन्यवाद. मला हवी होती ती माहिती मिळाली. दिनानं पाणिनीच्या हातात हात मिळवले. डॉक्टरांची तब्येत कशी आहे नाही कळलं का तुम्हाला? नाही ना. तू हॉस्पिटलमध्ये फोन करून का चौकशी करत नाहीस? पाणिनीने त्याला विचारलं. माझ्याकडे इथे फोन नाही आहे आणि डॉक्टरांचं घर तर पोलिसांनी सील बंद केलं आहे. आणि फोन करायला मी बाहेर जावं अशी परिस्थिती नाही आहे. कारण इथल्या सगळ्या परिस्थितीत मी या परिसराकडे लक्ष द्यावं अशी डॉक्टरांची इच्छा असणार. त्यामुळे मला सोडूनही बाहेर जाता येत नाही. ठीक आहे, मला जर डॉक्टरांच्याबद्दल काही कळलं आणि माझं पुन्हा इकडे येणं झालं तर मी तुला कळवेन. पाणिनी म्हणाला आणि सौम्याला घेऊन बाहेर पडला. आता काय करायचं आहे पुढे? सौम्यानं विचारलं. आपण कनकला फोन लावूया. फोन लागल्यावर पाणिनीने कनकला पांडवच्या गाडीचा नंबर सांगितला आणि या नंबरच्या गाडीची माहिती, त्याचा मालक कोण आहे याचा तपशील काढायला सांगितला. तुझं काम करतो मी, पण तुला देण्यासाठी माझ्याकडे आणखीन एक बातमी आहे. 2 मिनटं थांब. पाणिनीने थोडा वेळ हातात फोन धरून ठेवला. तू मला एक काम सांगितलं होतंस डॉक्टर बंब यांच्याकडे झालेल्या घटनेबद्दल, आठवतं आहे का? अरे मी तुला सांगितलेली कामं विसरत नसतो रे. मग ऐक. डॉक्टर बंब अर्ध्या तासापूर्वी गेले, म्हणजे वारले. मला समजलेल्या माहितीनुसार जाण्यापूर्वी त्यांना शुद्ध आली होती आणि तेवढ्या अवधीत त्यांनी पोलिसांना काहीतरी माहिती दिली आहे. पण काय माहिती दिली आहे हे अजून माझ्या माणसानं समजलेलं नाही आहे. आणखी एक, पण ते महत्त्वाचं आहे का नाही हे मला माहिती नाही, पण सांगतो. डॉक्टर बंब यांना कोणीही नातलग नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सर्व संपत्तीचा कारभार आणि व्यवस्थापन कोर्टाच्या प्रशासकाकडे सुपूर्द केलेलं आहे. ओके, थँक्स कनक. हे बघ, मी 10 मिनिटांनी पुन्हा फोन करतो तुला. दरम्यान हा प्रशासक कोण आहे याची माहिती काढा. पाणिनी म्हणाला आणि आपल्या कारमध्ये बसून सौम्याला घेऊन निघाला. सौम्या, आता ही खुनाची केस झाली आहे. पाणिनी सौम्याला म्हणाला. डॉक्टर बंब गेले. कनकनी मला पुन्हा 10 मिनिटांनी फोन करायला सांगितलं आहे. गाडीच्या नंबरवरनं कोणाची गाडी आहे हे त्याला कळेल. मग आपण कुठे चाललो आहे आत्ता? आपण धुरीच्या घराकडे. समजा तोपर्यंत गाडी कोणाची आहे हे कनककडून समजलं तर आपण त्या मालकाकडे जाऊ, नाही तर धुरीकडे. पाणिनी म्हणाला. वाटेत 15 मिनिटांनी त्यांनी कनकला फोन लावला. कनकनं पाणिनीला नाव आणि पत्ता सांगितला. नाव प्रज्ञा पांडव, राहणार मानस अपार्टमेंट असं होतं. मग आता आधी प्रज्ञा पांडव. आपली गाडी वळवत पाणिनी म्हणाला, धुरी नंतर आता. मोजून 15 मिनिटांनी सौम्यानं प्रज्ञा पांडवच्या दारावरची बेल वाजवली होती. दारात एक सुंदर स्त्री उभी होती. येस, काय हवं आहे? तिने विचारलं. मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन. बरं, मग? तिने विचारलं
आणि त्याच्या मागच्या सौम्याकडे बघितलं. ही माझी सेक्रेटरी सौम्या सोहोने. तिच्या तोंडावर पुसटसं हास्य उमटलं. आम्ही आत येऊ का? सॉरी, माझा अजून स्वयंपाक व्हायचा आहे आणि नंतर मला एकाला भेटायला जायचं आहे. मला बोलायचं आहे. नाही, खरंच वेळ नाही आहे. डॉक्टर बंब यांच्याबद्दल बोलायचं आहे. पाणिनी म्हणाला. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर जरासा संभ्रम दिसला, पण ती पटकन म्हणाली, मला कोणी डॉक्टर बंब वगैरे माहिती नाही आहेत. माहिती आहेत तुला? पाणिनी म्हणाला. तिने मान हलवून नाही म्हटलं. आणि निनाद धुरीबद्दलही? पाणिनी म्हणाला. धुरी 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 तिने आठवायचा प्रयत्न करत म्हटलं. पटवर्धन, तुम्ही दुसऱ्याच कुठल्या पांडवकडे नाही ना आला? प्रज्ञा पांडव तूच आहेस ना? हो. मग तुझ्याकडेच आलो आहे. पण मग मला हे दोघेही माहिती नाही आहेत. बंब नाही आणि धुरी पण नाही. त्यातल्या त्यात धुरी हे नाव कानावरनं गेलं आहे असं वाटतं आहे, पण सांगता नाही आहेत. तू नुकतीच फोर्ड गाडी घेतली आहेस? हो, पण त्याचा काय संबंध आहे? आणि आता फार झालं पटवर्धन, मला खरंच वेळ नाही आहे, मला बाहेर जायचं आहे. तिने दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण पाणिनीने आपला पाय मध्ये घातला. जोरात ओरडून माणसं गोळा करू का मी? ती किंचाळत म्हणाली. पाणिनी, पटवर्धन आणि सौम्या आत आले. दार लावून घे सौम्या, पाणिनी म्हणाला. हे फार म्हणजे फार होतं आहे. पोलिसांना बोलवू का मी? अगदी माझ्या मनातलं बोललीस. बंब यांच्या घरी घडलेल्या घटनेबाबत चौकशी करायला आज न उद्या ते इथे येणारच होते, त्यापेक्षा आत्ताच येऊन देत त्यांना. पाणिनी म्हणाला. आणि ही मात्र बरोबर लागू पडली. तिला धक्का बसला. तुम्ही कशाबद्दल बोलताय? तासाभरापूर्वी डॉक्टर बंब गेले. मेले तर मेले. असे 1000 डॉक्टर बंब गेले ते मला काय फरक पडतोय? आणि धुरी सापडत नाही आहे. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता पाणिनी म्हणाला. बरं मग? डॉक्टर गेल्यामुळे तुला जराही दुःख वाटलं नाही? अचानक तिच्या खांद्यावर सौम्यानं थोपटलं आणि तिचा बंद फुटला. ती खाली कोसळली. डोळे अश्रूंनी डबडबले. हे बघ, तू आता खरं काय घडलं ते सांगावंस हे उत्तम, पण आधीच तुला सांगून ठेवतो की मी तुझा वकील होऊ शकत नाही. दुसरा कोणीतरी माझा क्लायंट आहे, त्यामुळे तू मला जे सांगशील ते मी गुप्त ठेवीन असं नाही. पाणिनी म्हणाला. आणि सौम्याकडे बघत त्यांनी खात्री केली की त्यांच्यातले सगळे संवाद आता तिच्या छोट्या डायरीत ती लिहून घेते. पटवर्धन, सॉरी. खरं तर मी धुरींना ओळखते, डॉक्टर बंबांना नाही. तू काल रात्री कुठे होतेस? माझी नवीन गाडी घेऊन मी बाहेर फिरायला गेले होते. मला वाटलं त्यात बऱ्यापैकी पेट्रोल असेल, पण माझा अंदाज चुकला आणि गाडी बंद पडली. मला पंपावर जायला लागलं चालत पेट्रोल आणायला. कॅनमध्ये पेट्रोल भरून कारकडे जात असताना हा धुरी नावाचा माणूस मला भेटला. मी आधी कधी त्याला पाहिलं नव्हतं. त्यांनी मला लिफ्ट दिली माझ्या गाडीपर्यंत, पण तिथे आलो तेव्हा गाडी जागेवर नव्हती. कोणीतरी ती चक्क चोरली होती. पेट्रोल नसलेली कार. कोणीतरी त्यात पेट्रोल टाकून नेली असावी किंवा टो करून पळवली असावी. मला धुरीने हॉटेलात नेऊन राहायची सोय केली आणि स्वतः घरी गेला. अत्यंत सज्जन माणूस निघाला तो. माझ्याशी काहीही लगट करायचा प्रयत्न नाही केला त्याने. सकाळी लवकर उठले आणि मी बाहेर पडले त्या हॉटेलातनं. जरा जास्तच चालले. लांब गेल्यावर मला टॅक्सी मिळाली आणि मी घरी आले. आणि गाडीचं काय? रस्त्यालगतच्या एका प्लॉट मालकाकडनं मधून मला फोन आला. त्यांच्या जागेसमोर माझी कार लावल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता अशी त्यांनी तक्रार केली आणि मला कार हलवायला सांगितली. माझ्या कारच्या नंबरवरनं त्यांनी माझं नाव आणि फोन शोधलेला असावा. रात्री तू कुठल्या हॉटेलमध्ये राहिलीस? नाही, नाव नाही लक्षात. कुठे होतं हॉटेल ते सांगता येईल? मी जर ते पाहिलं पुन्हा तर आठवेल. पुन्हा पुन्हा तुला विचारतोय, डॉक्टर बंब तुला माहिती नाहीत? खात्री आहे माझी, त्यांच्याबद्दल मी ऐकलं पण नाही कधी. तुला आधी तुझ्या कारला तात्पुरता नंबर मिळाला असेल ना? हो. कायमचा नंबर मिळाल्यावर नंबर प्लेट कोणी लावली कारला? काय फरक पडतो त्याने? बराच पडतोय. बसवली एका ओळखीच्या माणसानं.
म्हणजे अशी किरकोळ कामं करणाऱ्या माणसानं काही महत्त्वाचं आहे का त्यात? ज्यांनी ती बसवली त्याच्या लक्षात राहिला आहे गाडीचा नंबर. लक्षात घे, गेल्या शुक्रवारी तू डॉक्टर बंबच्या घरी गेली होतीस. तू पुढच्या दारानं न जाता मागच्या दारानं गेलीस. तिथे त्यांचा घरगाडी होता. त्याला मस्का मारून तू त्याच्याकडनं नंबर प्लेट बसवून घेतलीस. पाणीनी म्हणाला, सौम्यानं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. आपण पकडले गेलोत ही जाणीव तिच्या चेहऱ्यावर दिसली. डॉक्टर बंब यांचा खून झाला आहे. तुला त्यांच्या घरातून पळत बाहेर पडताना शेजाऱ्यांनी पाहिलं आहे. तुझ्याकडे फार वेळ नाही आहे. पोलीस कधीही येतील इथे, काही मिनिटात किंवा काही दिवसात, पण येणार हे नक्की. तू तुझी संपूर्ण हकीकत का नाही सांगत आहेस मला? अर्थात नाही सांगितलीस मला तरी चालेल, कारण माझा क्लायंट वेगळा आहे, पण पोलिसांना सांगावीच लागेल ते तुला. तुम्ही धुरीची वकिली घेतली आहे मला माहिती आहे. मला धुरी म्हणालाच होता की काही भानगड झाली आणि ती तुमच्या लक्षात आली तर पेट्रोल आणि कार चोरीबाबत त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना मी पूरक असं समर्थन द्यावं. कधी म्हणाला हे तो तुला? अर्ध्या तासापूर्वी. इथे आला होता तो? नाही, फोन केला होता त्याने. तू असं तुटक आणि मी विचारतोय तेवढंच सांगतेस. एकदाच सगळी काही हकीकत सांगून टाक ना. मी कियानची सावत्र बहीण आहे. कियान कोण? निनाद धुरीबरोबर त्याचं काही नातं आहे? मुलगा आहे तो त्याचा. बोल, पुढे बोल. मी हे शोधून काढू शकले कारण कियानशी माझा संबंध आला. मला त्याच्यात इंटरेस्ट होता. डॉक्टर बंब हे एक लहान मुलांचा कारखानाच चालवायचे जणू. म्हणजे डॉक्टर बंब यांची 2 हॉस्पिटल्स होती. ज्यांना मूल झालं आहे पण ते नको आहे अशा स्त्रियांसाठी एक हॉस्पिटल होतं, आणि दुसरं हॉस्पिटल हे मूल होऊ न शकणाऱ्या पण मूल हवं असणाऱ्या उच्चभ्रू श्रीमंत स्त्रियांसाठी होतं. अशा स्त्रिया तिथे ॲडमिट होत असत. पहिल्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिथलं मूल डॉक्टर बंब श्रीमंत स्त्रियांना विकत असत. हे सगळं इतकं गुप्तपणे आणि अस्खलितपणे चालत असे की कुणालाही कळत नसे. त्यांचा सगळा स्टाफ त्यांना सामील होता. ही दोन्ही हॉस्पिटल्स वेगवेगळ्या 2 डॉक्टरांच्या मालकीची आहेत, पण ते सगळं कागदावर. मागच्या दारानं डॉक्टर बंब हेच मालक आहेत. तुला माहिती आहेत का या डॉक्टरांची नावं? नाही. ठीक आहे, पुढे सांग. डिलिव्हरी आणि त्यातून जन्मलेलं मूल दुसऱ्या इच्छुक बाईला देणं अशा सगळ्या प्रकरणात डॉक्टर बंब 10 लाखांपेक्षा कमी रक्कम घेत नसत. डॉक्टर बंब यांचा खून झाल्याचं तुला माहिती होतं? हो, मी सांगण्यापूर्वी. हो. कुणी सांगितलं तुला? धुरीने. नेमकं कधी? जेव्हा थोड्या वेळापूर्वी त्यांनी फोन केला होता तेव्हा. हे बघ, नीट ऐक. या माणसाचा वकील मी असणार आहे. या माणसाची आणि माझी भेट होणं फार आवश्यक आहे, आणि तीही अत्यंत तातडीनं होणं आवश्यक आहे. संपूर्ण दुपार उलटून गेली तरी तो त्याच्या ऑफिसमध्ये गेलेला नाही. फोनला तो उत्तर देत नाही. मला एक सांग, मी कुठे भेटू शकतो त्याला? सॉरी मिस्टर पटवर्धन, मला नाही सांगता येणार. त्यांनी स्वतःला दडवून ठेवलं आहे. का पण? पोलिसांना तोंड द्यायला लागेपर्यंत परिस्थिती निवळावी म्हणून. पाणिनी पटवर्धन अस्वस्थपणे फेऱ्या मारायला लागला. मनात विचारांचं काहूर होतं. अचानक चालता चालता तो थांबला आणि प्रज्ञाला म्हणाला, तुझ्या या कियानबद्दल आणखीन काही सांग मला. काल रात्री काय घडलं आणि निनाद धुरी आणि तुझी भेट कशी झाली त्याबद्दल पुन्हा एकदा सांग. मला आई नाही आहे मिस्टर पटवर्धन. म्हणजे मला ती आठवत नाही आहे. पहिल्यापासून माझ्या वडिलांनीच माझा सांभाळ केला. तेच माझे आई वडील आणि त्याहून ते माझे मित्र बनले. अनेक बरे वाईट प्रसंग आम्ही एकमेकांच्या बरोबर घालवलेत. पर्यटनाला गेलो आहे. 8 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी परत लग्न केलं. हे लग्न झाल्यानंतर साधारण वर्षभराच्या काळात माझ्या वडिलांना त्यांच्या भागीदारानं आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे रसातळाला नेलं. त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. ते त्यांच्या तरुणपणच्या काळासारखे सतत उल्हासित आणि साहसाची आवड असणारे होते, पण वय लपत नसतं ना. ते थकत चालले होते. तरीसुद्धा या घटनेनंतर ते परदेशात एका मोठ्या बिझनेस डीलसाठी गेले होते.
ती मोहीम यशस्वी झाली असती तर त्यांना खूप पैसा मिळणार होता. ते गेल्यानंतर काही आठवड्यांनी आम्हाला बातमी आली की त्यांचा तिकडेच मृत्यू झाला. त्यांनी ज्या स्त्रीबरोबर लग्न केलं होतं ती गरोदर होती. मी त्यावेळेला 17 वर्षाची होते. आमच्याकडे काहीही पैसे शिल्लक नव्हते. मी शॉर्ट हँड टायपिंग शिकून घेतलं होतं. मी माझा कसाबसा उदरनिर्वाह चालू ठेवला. मी माझ्या सावत्र आईला सांगितलं की मी तुला आधार देईन. तिने डॉक्टर बंब यांच्या तथाकथित हॉस्पिटलबद्दल ऐकलं होतं. तिथे दिल्या जाणाऱ्या त्या विशेष सेवेबद्दलही तिने ऐकलं होतं. मग तिथे जाऊन तिने मुलाला जन्म दिला आणि मला एक सावत्र भाऊ मिळाला, पण ज्याला मी कधीच पाहिलं नाही. माझी सावत्र आई त्यापुढे 1-2 महिने जगली आणि मेली. मला माहिती होतं की कियानला जन्मानंतर कुठल्या तरी दुसऱ्या आईकडे सोपवलं गेलं आहे, पण माझ्याकडे कुठलंही रेकॉर्ड उपलब्ध नव्हतं. आणि एका प्रसंगातनं अचानक डॉक्टर बंब अशा प्रकारचे उद्योग करत असल्याचं माझ्या कानावर आलं. कियानचा जन्म कधी झाला आहे हे मला आठवत होतं. त्या दिवशी जन्मलेल्या सगळ्या मुलांच्या जन्माचे दाखले मी मिळवले. माझ्या सुदैवानं त्या दिवशी फक्त एकच जन्म दाखला मला मिळाला, म्हणजे एकाच बाळाचा जन्म झाल्याचं रेकॉर्ड दाखवत होतं, ज्यावर डॉक्टर बंब यांची सही होती. निनाद आणि नैनाच्या मुलाचा जन्म दाखला त्याच्यावर. एकदा माझ्या मनात विचार आला की धुरी नवरा बायकोची भेट घ्यावी. मी कोण आहे याचा परिचय न देता. म्हणजे मला त्यांच्या मुलाला, म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या वडिलांच्या मुलाला बघता येईल. माझ्याच वडिलांसारखा तो दिसतोय का, तसाच उत्साही आहे का, आकर्षक आहे का, हे बघायची मला फार उत्सुकता होती. पण नंतर माझ्या मनात आलं असं केलेलं बरं नाही. पण नेमका निर्णय काय घेतला, म्हणजे काय केलंस काय तू? मी डॉक्टर बंब यांना भेटायला गेले. मी कोण आहे याचा परिचय त्यांना दिला. मला काय हवं आहे हे त्यांना सांगितलं. काय हवं होतं तुला? मला एवढीच खात्री करून घ्यायची होती की कियान आनंदात आहे ना आणि त्याला चांगलं घर मिळालेलं आहे ना. अच्छा, मग काय झालं पुढे? मी हे सांगितल्यावर डॉक्टर एकदम हादरले, पण मी त्यांना नीट समजावून सांगितलं की माझ्या भावना काय आहेत. ते ऐकल्यावर ते टेन्शनमुक्त झाले. पाणिनी पटवर्धन काहीही न बोलता शांत बसून प्रज्ञाकडे बघत राहिला. ती पुढे बोलायला लागली. या डॉक्टरांचा जो सहाय्यक डॉक्टर होता तो ड्रग ॲडिक्ट होता. त्याला पैसे हवे होते. डॉक्टर बंबांना कळलं की मी थोडीफार डिटेक्टिव्हगिरी करून कियानबद्दल शोधून काढलं आहे. ते माझ्याबरोबर सहकार्य करायला तयार झाले. त्यांनी मला रिसेप्शनमध्ये बसायला सांगितलं. त्यांचं रेकॉर्ड तपासलं. ते पाहून त्यांनी मला हमी दिली की कियान एकदम आनंदात होता, त्याला चांगलं कुटुंब मिळालं आहे आणि भविष्यात जर काही त्याला अडचण येते असं त्यांना वाटलं तर ते नक्की माझ्याशी संपर्क साधतील. त्यांनी एवढी खात्री दिल्यानंतर मलाही बरं वाटलं आणि मी ठरवलं की कियानला प्रत्यक्ष भेटण्याऐवजी आणि त्याच्याशी ओळख करून घेण्याऐवजी मी पडद्यामागे राहीन आणि त्याच्या खुशालीची माहिती घेत राहीन. अच्छा, मग काय झालं? मागच्या शुक्रवारी डॉक्टर बंब यांनी मला फोन केला. मला म्हणाले की फार काळजी करण्याचं कारण नाही आहे, पण कोणीतरी त्यांना ब्लॅकमेल करत आहे. धुरीच्या प्रकरणात काय घडलं आहे हे त्या माणसाला समजलं होतं, पण त्याच्याकडे ठोस असे पुरावे नव्हते. एक मिनिट. डॉक्टरांनी नेमके काय शब्द वापरले? धुरीच्या केसमध्ये का सगळ्याच केसेसमध्ये? आणि तू धुरीच्या केसमध्ये रस घेत असल्यामुळे त्यांनी तुला फोन केला का? नाही, ते म्हणाले ब्लॅकमेलरला फक्त धुरीच्या केसमध्येच रस होता. अच्छा, ठीक आहे. मग तू काय केलं? मी जाऊन त्यांना भेटले. नंतर काल दुपारी मी निनाद धुरी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला. मी त्यांना सांगितलं की अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मला भेटायचं आहे त्यांना, त्यांच्या मुलाच्या संदर्भात. अच्छा, मग पुढे? मग त्यांना एकदम धक्का बसला. ते मला म्हणाले त्यांच्या सेल्स ऑफिसरची एक मीटिंग त्यांनी बोलवली आहे, त्यामुळे रात्री 11पर्यंत ते त्यात अडकले. त्यानंतर भेटता आलं तर बरं. कुठे भेटायचं ठरलं? त्यांची मीटिंग जिथे होती तिथे, राजहंस एकर्स. मी माझी गाडी घेऊन गेले तिथे भेट झाली तुमची? हां. भेटल्यावर काय झालं होतं हे मी त्यांना सांगितलं. आम्ही ठरवलं डॉक्टर बंबांना जाऊन भेटायचं. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा घरात लाईट लागला होता. धुरीचं असं म्हणणं पडलं की आधी मी एकटीनं पुढं जावं आणि आज सगळं काही आलबेल आहे ना ते बघावं. त्याला भीती वाटत होती की तिथे अजून कोणीतरी असेल, दुसरा कोणीतरी असेल तर त्यांनी मला, म्हणजे धुरीला बघू नये अशी त्याची इच्छा. मग काय केलं तुम्ही?
धुरीने त्याची गाडी रस्त्यावर बाजूला लावली. मी खाली उतरले आणि डॉक्टरांच्या मागच्या दारात जाऊन बेल वाजवली. पण नंतर पुढच्या दारानं जायचं ठरवलं मी. ते दार उघडं होतं. मी दार उघडून आत गेले. आणि आता मी जे तुम्हाला सांगणार आहे मिस्टर पटवर्धन, ते अगदी सत्य सांगणार आहे. तेच तर हवं आहे ना मला. सांग बरं. श्रोते हो, प्रज्ञा पुढे काय सांगणार आहे, काय सत्य या घटनेत दडलेलं आहे, हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात किंकाळी या कादंबरीच्या 4थ्या भागात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.